चालू कॉलेज कॉलेज करू नकोस ना. आपल्या देशात इतकी गरीब मुलं आहेत, त्यांना कधी कॉलेजात जायला मिळत नाही. आणि तू 2 दिवस कॉलेज बुडलं म्हणून काय झालं? आपण 2-4 दिवस राहायचंय सांगलीत. वसुधा आपल्याकडे यायच्या आधी जाऊ आपण. तिच्या देखत नको तमाशा. राजाचं काही नाही वाटत, तो आहेच कर्तृत्ववान. चारू, आपण असं करूया, जेवण होईपर्यंत मी बडबडे, प्रवासात तू बडबडायचं. बडबडलं की भाऊन नाही का की नाही वाटत. सावकाश. तुम्ही आंघोळ करा, लिव्हर शेका, छान वाटेल. मी स्वयंपाक करते, हिरव्या मिरचीची चटणी करते झणझणीत. लिव्हरला झणझणीत बरं वाटेल, लिव्हरची कंड मोडेल. चारू, प्रवासाच्या वेळेत तू बडबड करायचीस हा. नाहीतरी प्रवासात मुलांचं कुतूहल जागं होतच. आधी गाडीतल्या माणसांचा अंदाज बांधायचा, अन माणसं मोजायची. अंदाज चुकतोच, मग मज्जा येते. झाडं उलटी येताना दिसतात, ते का सांगायचं. चालू असलेली गाडी मध्येच थांबली की प्रवासी पुढच्या दिशेने झुकतात, त्याचं कारण सांगायचं. मी लहानपणी इतकी बडबडी होते, इतकी बडबडी होते, आणि प्रवासाच्या वेळेत ते इतकी बडबडायचे, हे विचार ते विचार. पण पुढे पुढे विचाराचाच कंटाळा येऊ लागला. या स्टेशनचं नाव अमुक तमुक, हे कळून उपयोग काय? त्यापेक्षा गाडीच्या घरघरीत काय छान झोप लागते. मी काश्मीरच्या प्रवासात काय छान झोपायची नाही का हो? भारताचा एक प्रांत संपून दुसरा कधी सुरू व्हायचा, हे सुद्धा माझ्या लक्षात यायचं नाही. आणि तुम्ही सगळा काश्मीरचा प्रवास दारूच्या धुंदीत केला. माणसाला धुंदी पाहिजेच. चारू, आता सांगलीहून परतल्यावर धुंद होऊन अभ्यास कर. ती क्रांतिकारी माणसं असतात ना, अगदी धुंद होऊन गोळ्या घालतात. धुंदी असल्याशिवाय का कोण गोळ्या घालील? धुंदी नसेल ना, तर माणूस साधं जगेल. साधं सरळ जगता येत नाही, म्हणून माणसं धुंदीच्या मागे धावतात. दारू पिऊन धुंद होतात, ध्येयाने धुंद होतात, पैशाच्या मागे लागून धुंद होतात. चारू, चारू कुठे गेला? चारू बाहेर गेला तेवढं एक गंमत सांगू का? पण हसायचं नाही हा. मी पुरुष असते ना, तर मी पण खूप प्यायले असते. हल्ली बायका पितात म्हणा, पण सुधारलेल्या. आता मी एवढी सुधारणार कधी आणि पिणार कधी? तुमची लिव्हर खूप खूप छान झाली ना, की आपण दोघांनीच प्यायची हा. चारूला मामाकडे पाठवायचं आणि आपण दोघांनीच प्यायची. धुंद व्हायचंय मला.